राहुल गांधींच्या लेखाला मुख्यमंत्री फडणवीसांनी लेखाने उत्तर दिले। महाराष्ट्र निवडणुकीत फिक्सिंग राहुल गांधींनी असा आरोप केला होता। जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात असं मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले। सामान्य जनांचा अपमान करणार तर जनता माफ करणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटले। पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री हे दोघंच 2-1 अशा पद्धतीने निवडणूक आयुक्त निवडू शकतील अशी व्यवस्था केली। तिसऱ्या विरोधी पक्ष नेत्याच्या मताला फारसं महत्त्व ठेवलं नाही। सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशाऐवजी कॅबिनेट मंत्र्याला स्थान देण्याचा निर्णय संशयास्पद आहे। 1950 पासून नवीन कायदा अस्तित्वात येईस्तोवर मुख्य निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारनं थेट नियुक्त केले। आतापर्यंतचे 26 पैकी 25 आयुक्त तुम्ही केंद्र सरकारकडून थेट नेमले। पहिल्यांदा मोदींनी त्यात विरोधी पक्षनेता किंवा मोठ्या राजकीय पक्षाचा नेता असलेली समिती नियुक्त केली। 2019च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 8,98,00,000 मतं होती। 2024च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांची संख्या होती 9,29,00,000 आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत मतदार झाले 9,70,00,000। मग 2019 ते 2025 या 5 वर्षात 31,00,000 मतदार वाढले। मग 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा या 5 महिन्यात 41,00,000 मतदार कसे वाढले? मतदार वाढीचा विषय समजून घ्या। युवा मतदारांची संख्या ही सातत्याने वाढत असते। 40,81,229 मतदारांपैकी 26,46,608 मतदार हे युवा मतदार होते। 2014 ते 2019 या काळात 63,00,000 नवीन मतदार, तर 2009 ते 2014 या काळात 75,00,000 नवीन मतदार, यासह 2004 ते 2009 या काळात 1 कोटी नवीन मतदार जोडले गेलेत। म्हणजेच 2024 मध्ये काहीतरी दिव्य घडलं असं अजिबात नाही। उम्र राहुल जी, आप यही गलती करते रहे, धूल चेहरे पर थी और आईना पोछते रहे। लेखाचं उत्तर लेखाने दिलेलं आहे, फॅक्ट्स अँड फिगर सहित दिलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचं बोलणं सोडतील। एक आमच्या विरुद्ध तुफान आणण्याचा प्रयत्न केला विरोधकांनी, त्यात ते सक्सेस झाले। त्यांना 31 लोकसभा जिंकता आल्या, पण मात्र 4 महिन्यातच जनतेला, महाराष्ट्र जनतेला कळलं की काँग्रेस पार्टी झूठ आहे, फरेब आहे, काँग्रेस पार्टी ही बेईमान आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टीला 33,00,000 मतं काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीचे कमी झाले आणि भाजपा महायुतीचे मतं 69 लाखांनी वाढले। 3,17,00,000 मतं मिळाले, कारण लोकांनी झूठचा बदला घेतला। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या टोळ्यांचा विजय होऊ शकत नव्हता। 6 महिन्यापूर्वी लोकसभा आम्ही जिंकल्यावर असं 6 महिन्यामध्ये काय घडलं की ज्याच्यामुळे तुम्हाला इतका मोठा विजय प्राप्त व्हावा? एकतर्फी हे लाडकी बहीण वगैरे हे सगळं ठीक आहे, या आवरणाखाली तुम्ही ही निवडणूक हायजॅक केली। मी तर नेहमी म्हणतोय की विधानसभेची निवडणूक झालीच नाही, जी झाली त्याला निवडणूक म्हणत नाही।